नमस्कार मैत्रिणींनो, मी आज सोलापूरची कडक शेंगा पोळी बनवणार आहे. मकर संक्रांतीमध्ये बनवतात ना, त्यामुळे मी आज हे बनवणार आहे. तर मी 1 वाटी शेंगादाणे आणि अर्धी वाटी तीळ, पाऊण वाटी गूळ घेऊन हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपण हे कूट मी तयार करून घेतले. हे कूट सगळ्यांच्या घरी असतं, पण ह्याच्यावरची जी पोळीचं सारण आवरण, चपातीचं जे आवरण असतं ना, त्याच्यामध्ये हे एक ट्रिक आहे लाटायची आणि मळायची. तर मी हे तुम्हाला आता दाखवणार आहे, कणिक कशी मळायची त्याच्यासाठी. तर मी सुरुवातीला काय केलं, मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले चाळून. आपलं नॉर्मल चपातीचं पीठ असतं ना, ते घेतलं आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. अर्धी वाटी रवा घालायचा आपण ह्याच्यामध्ये आता, आणि अर्धी वाटी मैदा घालायचा आहे. मैदा घातला नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार, आपण पीठ जसं मळतो तसं, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घालून घेते. आणि आता त्याच्यामध्ये मी 4 चमचे तूप गरम करून घेतले. 4 चमचे तूप मी एकदम कडक मोहन करून घेतले त्याचं. हे मी आता ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये ओतणार आहे कणकीमध्ये. तूप असेल तूप घाला, डालडा असेल डालडा घाला, काहीही चालते. ह्याच्यामध्ये मी आता हे ओतून घेते आणि चमच्याने हे हलवून घ्यायचे. तूप हे घालणं आवश्यकच आहे बरं का, ह्याच्यामध्ये घालायचंच. तर आता मी काय करते, हे सर्व चमच्याने, गरम तूप आहे ना, म्हणून असं मिक्स करून घेते सगळीकडं. आपल्या पिठाला हे चोळून घ्यायचं आहे सगळीकडनं असं. मग हे पिठाला चोळून झालं बघायचं, असं सगळीकडं असं आपण एकसारखं चोळून घेणार आहोत. अशी मूड बनली, एवढं पण मोहन घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता थोडं थोडं पाणी घालून मी याचं कणिक मळून घेते. तर ही बघा, मी अशा प्रकारे, आपण करंजीला जशी मळतो ना तशी घट्ट कणिक मळून घ्यायची, पातळ कणिक करायची नाही. आणि वरून आता मी थोडंसं तूप लावते त्याला, कणकीला थोडंसं तूप लावून परत एकदा मी हे मळून घेते, चांगलं मळून घेते मी. तिळाचं कूट तर सगळ्यांना माहितीच असते कसं बनवायचं, पण शेंगाची पोळी कडक होण्याचं कारण ही कणिक आहे. कणिक आपण छान मळली की ही अशी पोळी खुसखुशीत खमंग होणार. हे मी 10 मिनटासाठी तरी निदान रेस्ट करायला ठेवायचं, हे भिजू द्यायचं आहे आपल्याला हे कणिक आपण. तर हे बघा, मी आता हे कणिक 10 मिनटासाठी झाकून ठेवते मी मुरण्यासाठी. तर हे बघा, आपली आता कणिक 10 मिनटं भिजून झाली. तर मी त्याचे असे गोळे करून घेतले. जास्त कणिक घ्यायची नाही, गोळे छोटेच करायचे. आता मी एका हातामध्ये कॅमेरा धरल्यामुळे मी तुम्हाला पोळी लाटण्याचं हे दाखवू शकत नाही मी. तर मी काय करते, भरून ह्याची पोळी लाटून घेते. आणि सारण भरपूर घालायचे, कमी घालायचं नाही, जास्त घालायचं सारण, पोळी खमंग होते. तर ही बघा, मी अशा प्रकारे पोळी लाटून घेतली. पूर्ण कडेपर्यंत कूट गेले माझं. आणि ह्याची जाडी बघा केवढी, अशी एकदम पातळ लाटली मी पोळी. अशी गुबगुबीत लाटायची नाही पोळी, अशी भरपूर सारण घालून मोठी पातळ पोळी लाटून घ्यायची. आणि आता मी तवा तापायला ठेवला आहे. तव्यामध्ये तूप घातले, तूप लावून पोळी भाजायची. आता मी पोळी भाजून घेते. बघा, बारीक गॅस करून भाजायची, मोठा गॅसवर ही पोळी भाजायची नाही. थोडंसं मी तूपच लावायचं आहे पोळीला, एकदम छान होणार आपली पोळी. तुम्हाला भाजून दाखवते, मी अजून तूप लावते ह्याच्यावरती. प्रवासात वगैरे ही पोळी आहे की नाही 8 दिवस टिकते. तुम्ही प्रवासाला कुठं चालला ना, त्यावर ही पोळी अवश्य बनवून. आणि लाटतानाही फाटत वगैरे काही नाही, एकदम अशी छान लाटली जाते. तुम्ही कितीही लाटा पातळ तरी लाटली जाते, फुटत नाही. कारण आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तेलाचं कडकडीत मोहन घातल्यामुळं कणिक आपली एकदम छान होणार. बघा, अशी मंद गॅसवर भाजायची, एकदम छान कुरकुरीत होणार. आवडीनं खातील हे पोळी केली तरी आवश्यक. कूट तेच आहे, फक्त कणिक मळण्यामध्ये फरक आहे. अशा प्रकारे भाजत आली. बघा, ही किती सुरेख छान भाजली गेली का नाही, एकदम अशी खाव्याच्या पोळीसारखी लागते ही पोळी. तर मी बाकीच्या पण पोळ्या आता मी लाटून घेते. एक बाजू तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक घेतली भाजून अगोदर. तर ह्या बघा, मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या आहेत. किती छान दिसते बघ, खाव्याच्या पोळीसारखे दिसतात की नाही. मी आता एक तुम्हाला
तोडून दाखवते पोळी. ओके, आपण अशी जरी केली पोळी, ओके, कशी तुकडा पडला बघा त्याचा. जास्त त्याला ओढावं लागत नाही, असं जास्त हे करा, एकदम असं खुसखुशीत पोळी होणार. तुम्ही एकदा केले की तुम्ही सारखी सारखी करून हो बघा हे. आणि किती छान बघा, कूट आपलं शेवटपर्यंत किती सुंदर भाजली गेली बघा. पाठीमागून हे तूप लावायचं म्हणजे एकदम पोळी छान होती पोळी. तर पोळीची रेसिपीची आवडली का तुम्हाला आज शेंगाच्या पोळीची रेसिपी? तर आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.